भाचीच्या मर्जीविरोधात केलेल्या लग्नामुळे रागाच्या भरात मामाने स्वागत समारंभातील अन्नात विष कालवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महेश ज्योतिराम पाटील असं संशयित मामाचं नाव असून या प्रकरणामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। मंगळवारी दुपारी आयोजित स्वागत समारंभात महेश पाटील यांनी स्वयंपाकघरात जाऊन अन्नात विषारी औषध कालवण्याचा प्रयत्न केला। मात्र आचार्याने हा प्रकार पाहताच त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। या गोंधळात महेश पाटील पळून गेले। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून अण्णाचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। भाची महेश पाटील यांच्याकडे राहत होती। गावातील एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळल्याने मामाला हे लग्न मान्य नव्हतं। मामाच्या विरोधाला न जुमानता भाचीने आठवड्यापूर्वी लग्न केलं होतं। या घटनेमुळे मामाच्या मनात बदनामीचा राग होता। पन्हाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्नातील विषारी औषधाचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवले आहेत। पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्या माहितीनुसार महेश पाटील यांचा शोध सुरू आहे। पुढील तपास पन्हाळा पोलीस करत असून संशयिताला लवकरात लवकर अटक होण्याची अपेक्षा आहे। दिनांक 7/1/2025 संजय गुप्ते जेवणाचे आले आणि त्यांच्या हातातील एक फिनाइलच्या बाटलीमधून एक द्रव पदार्थ असा सर्व जेवणावर त्यांनी टाकलेला होता आणि त्यानंतर तिथं उपस्थित असणारे आचार्य आणि संजय गोविंद पाटील यांचे नातेवाईक यांनी त्यांना अडवलं आणि तिथून त्यांना बाहेर काढलं। सदर गुन्ह्यामध्ये घटनास्थळ पंचनामा केला असून जेवणाचे सॅम्पल्स तसेच जो विषारी पदार्थ किंवा फिनाइल जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात केमिकल अनालिसिस पाठवून त्या संदर्भात विषारी पदार्थ कोणता होता आणि त्यापासून मनुष्याला हानी होती का नाही या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आरोपीची जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे। आरोपीच्या शोधाकरता पन्हाळा पोलीस स्टेशनकडून एक टीम पाठवण्यात आलेली आहे। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।